सासू सासऱ्याची सेवा केली पाहिजे. तर काय होतं, तर आपली जन्माला होणारी संतती चांगली जन्माला येते. यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठ्ठला विठ्ठला. आपण जर वाडवडिलांची सेवा केली तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. आणि ज्यांच्या मागे वाडवडिलांचा आशीर्वाद आहे त्यांच्या लेकराचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यांच्या मागे वाडवडिलांचा आशीर्वाद नाही त्यांच्या लेकराचा ठिकाणा झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला या उदाहरणात हे बी कळून जाईल की पितृ आशीर्वाद देतात का. तर मंगळवेढ्याचे निष्ठावंत वारकरी चोखोबराय आणि चोखोबरायचे वडील रानोबा आणि रानोबा यांचं शरीर थकलं, हातपाय हलायनात, स्वतःला कंबर सुद्धा धुता येईना. आणि त्यावेळेस रानोबांनी चोखोबरायला आवाज दिला, चोखा मला माझी कंबर धुता येणार रे, इकडे. आणि चोखोबराय आले आणि चोखोबरायनी असं धरलं. आणि महाराज मोठ्या माणसाची कंबर एकट्या माणसाला कशी धुता येईल. चोखोबरायनी असं धरलं आणि तेवढ्यात सोयराबाई मागून आल्या. आणि सोयराबाईंनी बांगड्या मागे सारल्या, कारण की बांगड्यांचा आवाज होऊ नये म्हणून. आणि अविरत भाषेने असा विचार केला की धनी मी धुते कंबर म्हणून. आणि सोयराबाईंनी कंबर धुतली. नेसायला एकच धोतर होतं म्हणून कंबर त्यानं पुसावा तर घालायचं काय म्हणून सोयराबाईंनी सासऱ्याची कंबर आपल्या स्वतःच्या पदरानं पुसली. आणि हे प्रकरण पाहून चोखोबरायचे डोळे डबडबले. आणि असं धरलेलं होतं म्हणून चोखोबरायच्या डोळ्यातले एक थेंब रानोबांच्या पाठीवर पडला. आणि त्यावेळेस रानोबा म्हणाले, चोखा का रडतोस, तुला माझी कंबर धुवावा लागेल म्हणून रडतोस का रे. त्यावेळेस चोखोबराय म्हणाले, नाही बाबा असं काही नाही. आणि चोखोबरायांनी अश्रू सावरले आणि बाजावर आणून ठेवलं. आणि त्यावेळेस रानोबा म्हणाले, चोखा तुला एक विचारू. त्यावेळेस चोखोबराय म्हणाले, विचारा ना बाबा. त्यावेळेस रानोबा म्हणाले की चोखा माझी कंबर धुताना बांगड्यांचा आवाज आला. ज्या आरती बांगड्यांचा आवाज आला त्या आरती माझी कंबर कुणीतरी महिलेनं धुतली. त्यावेळेस आणि महाराज माणसाची कंबर फक्त 3च महिला धुवू शकतात. एक म्हणजे आपली जन्मदाती आई, दुसरं म्हणजे आपली धर्मपत्नी आणि तिसरं म्हणजे आपली मुलगी. आणि मुलीला जर बापाची कंबर धुण्याची वेळ आली असेल तर अवश्य धुवावी, 1000 सत्य केल्याचं पुण्य लागते. रानोबा म्हणतात की चोखा तुला आजी नाही म्हणजे मला आई नाही, मला पत्नीही नाही म्हणजे तुला आई नाही, तुला बहीण आहे तर ती बुलढाणा जिल्ह्यात दिलेली आहे आणि ती एवढ्या लांब येऊ शकत नाही, मग माझी कंबर धुतली कोणी. त्यावेळेस चोखोबराय म्हणाले की बाबा तुमची कंबर तुमच्या सुनेनं धुतली. त्यावेळेस चोखोबराय म्हणाले की सुनेला आवाज दे. त्यावेळेस चोखोबराय आवाज देतात, सोयरा तुला बाबा बोलवता. आणि सोयराबाई आल्या आणि म्हणाल्या, जी मामाजी. त्यावेळेस रानोबा म्हणाले, ये माय बस. रानोबा सुनेला माय हा शब्द वापरतात, माय, ये माय बस. आणि रानोबा म्हणाले, तू माझी कंबर धुतली. त्यावेळेस सोयराबाई म्हणाल्या, जी मामाजी. त्यावेळेस रानोबा म्हणाले, एखाद्या मुलानं जर दुधाचा काळा जर जास्त वेळ चिवडला तर त्याची जन्मदाती आई ती खात नाही, त्याची किळस करते. आणि माझी कंबर धुताना तुला किळस नाही आली. त्यावेळेस सोयराबाई म्हणाल्या, नाही मामाजी. त्यावेळेस रानोबा म्हणाले, कस काय. त्यावेळेस सोयराबाई म्हणाल्या
की ज्या वेळेस मी कंबर तुमची धुवू लागले त्यावेळेस मी सासऱ्याचं नातं धरलं नाही तर मी तुम्हाला तुमची कंबर धुताना स्वतःचा बाप समजलं त्यावेळेस रानोबांच्या डोळ्यात खळ 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 अश्रू व्हायला लागले आणि रानोबांनी असं वर पाहितलं आणि रानोबा म्हणतात, पांडुरंगा जगात नंबर 1 ची सून दिलीस रे, पण ऐक देवा, ज्या सुनेनं माझं एवढ्या खालच्या पात्रतेचं काम केलंय, जर कधी वेळ पडली तर माझ्या सुनेचं तुला खालच्या पात्रतेचं काम करावं लागेल. म्हणून जगाच्या बापानं चोखोबाईच्या पत्नीचं बाळंतपण केलं. चोखोबाची बहीण झाला सारंगारा, चोखोबाची बहीण झाला सारंगारा, वहिनी उघडा दार कमारी, वहिनी उघडा दार हा कमारी, चोखोबाची बहीण झाला सारंगारा, चोखोबाची बहीण झाला सारंगारा. आणि रानोबा म्हणाले, देवा, ज्या पदरानं माझ्या सुनेनं ज्या पदरानं माझी कंबर पुसली ते पदर तुला डोक्यावर घ्यावं लागेल. म्हणून जगाचा बाप 27 दिवस चोखोबाईच्या घरी लुगडं नेसून राहिला. आणि रानोबा म्हणतात की देवा, एवढंच नाही की माझ्या सुनेला असा मुलगा दे की मी मोठं झाल्यावर भजन केलंय, माझ्या मुलानं मोठं झाल्यावर भजन केलंय, पण माझ्या सुनेला असा मुलगा दे की त्यानं जन्माला येताच भजन करावं. उपदताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा. हे काय? वाडवडिलांची सेवा आणि पितृचा आशीर्वाद. कोण मला पितृ आशीर्वाद देत नाही? अरे फक्त पित्राचाच आशीर्वाद आहे. आणि म्हणून कर्म मेळ्यासारखा त्यांना मुलगा जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल.